व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 4 इथे घेणार आहोत. आतापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेतलेत. 5व्या प्रॉब्लेमला आपण आज सुरुवात करतो आहोत. आजचा प्रॉब्लेम घेत असताना इथून पाठीमागे तुम्हाला लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट हे फक्त लास्ट 1 इयरचं ट्रेडिंग अकाउंट दिलेलं होतं. इथे तुम्हाला आज आपण जे केस त्या ठिकाणी शिकणार आहोत, तर त्यामध्ये मात्र जे काही लास्ट इयरचे 2 किंवा 3 इयरचे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलं जाईल आणि त्यामध्ये लास्ट 2 और 3 इयर्स मध्ये जो काही ग्रॉस प्रॉफिट आला असेल त्याचं पर्सेंटेज तिथे कॅल्क्युलेट केलं जाईल आणि त्याचं ऍव्हरेज पर्सेंटेज हे करंट इयरच्या ट्रेडिंग अकाउंटसाठी आपल्याला यूज करायचं. तर त्या पद्धतीचा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी आज घेणार आहोत. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवला. त्या प्रॉब्लेमचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथे तुम्हाला दिसेल बघा, ऑन 31 ऑगस्ट 1999. खरा मी रेफरन्स बुक मधला प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेतलेला, त्याच्यामुळे इयर्स तुमचे जुने वर्ष त्या ठिकाणी दिसतात, काय हरकत नाही. On 31st August 1999, the premises and stock of a firm were totally destroyed by fire. The books of account, however, were saved. आता तिथे टोटली डिस्ट्रॉइड झाला म्हणजे तिथे कोणताही साल्वेज स्टॉक मात्र नाहीये. In order to make a claim on their fire policy, they ask you to advise on the basis of the following information. The stock in hand has always been valued at 5% below cost. आता इथे देखील जो काही स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक, तर तो त्यांनी कसा व्हॅल्युएशन केलेला आहे, व्हॅल्यूड ऍट 5% बिलो कॉस्ट, 5% कमी, बिलो म्हणजे 100% म्हणजे ऍट कॉस्ट म्हणतो आपण, आणि 100 मधून 5% कमी पर्सेंटेजने त्यांनी व्हॅल्यू केला. म्हणजे याचा अर्थ किती पर्सेंटेजने त्यांनी कॅल्क्युलेट केला, तो 95%ने तो कॅल्क्युलेट केला. आपल्याला 95 जे पर्सेंटेज आहे त्याचं 100% करून घ्यायचं, म्हणजे 95 ने आपल्याला डिवाइड करायचं आणि 100 ने मल्टिपल करायचं. मग आता इथे बघा, 96, 97, 97, 98, 98, 99 हे लास्ट 3 इयरचे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलेत आणि हे तुम्हाला ज्या दिवशी 31 ऑगस्ट 1999 ला फायर ऑकर झाला त्या इयरचं तुम्हाला हा डेटा येईल. लास्ट 1999 2000 पण कधीपर्यंतचा आहे हा, अप टू द डेट ऑफ फायर 31 ऑगस्ट 1990 पर्यंतचाच त्या ठिकाणी तो डेटा दिलेला आहे. ओके, आणि मग याच्यावरनं तुम्हाला काय बनवायचं, प्रिपेअर अ स्टेटमेंट फॉर सबमिशन टू द इन्शुरन्स कंपनी इन सपोर्ट ऑफ युअर क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. द कंपनी क्लोजेस इट्स बुक्स ऑफ अकाउंट एव्हरी इयर ऑन 31 मार्च. प्रत्येक वर्षी 31 मार्चला त्या ठिकाणी क्लोज करते. मग 1996, 96, 97, 97, 98 आणि 98, 99 ह्या 3 इयरचे आपल्याला लास्ट इयरचे ट्रेडिंग अकाउंट बनवायचे. आणि हे लक्षात घ्या फक्त, इथे हा जो ओपनिंग स्टॉक आहे, बरोबर ना, इथे म्हटले ना, द स्टॉक इन हँड हॅज ऑलवेज बीन व्हॅल्यूड ऍट 5% बिलो कॉस्ट. हा ओपनिंग स्टॉक आणि हा क्लोजिंग स्टॉक हा जो आहे तो तुम्हाला कसा कॅल्क्युलेट करायचा, ऍट 100% करून घ्यायचा, तो 95% ने. तितकं मात्र लक्षात घ्या. आणखीन एक लक्षात घ्या, आता समजा हा ओपनिंग स्टॉक आहे, हा कधीचा आहे बघा, 96, 97, 31 मार्चला ते क्लोज होतं. म्हणजे हा जो स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक, हा 1 एप्रिल 1996 चा आहे, हा 1 एप्रिल 1997 चा आहे, हा 1 एप्रिल 1998 चा आहे आणि हा 1 एप्रिल 1999 चा आहे. आणि हे 1000 मध्ये त्या ठिकाणी दिलंय, म्हणजे इथं 3 झिरो दिलेत. म्हणजेच इथे जर त्या ठिकाणी अमाऊंट जर बघितली आपण तर 22.80 म्हणजे 22,80,000 असं त्याचा अर्थ होतो. 30,40,000. 36 हे 3 शून्य पुढे जोडायचे प्रत्येक वेळेस, तुम्हाला 3 झिरो त्या ठिकाणी जोडायचे. म्हणजे इथे किती होते बघा, 3 झिरो जोडल्यानंतर 22,80,000, 30,40,000, 36,10,000, 39,90,000. आता आणखीन एक गोष्ट, हा पहिल्या ट्रेडिंग अकाउंटचा ओपनिंग स्टॉक राहील 22,80,000, त्याचा मात्र आपल्याला ऍट कॉस्ट करून घ्यायचं, 5% ऍड करायचं. आता हा 30,40,000 हा क्लोजिंग स्टॉक आहे बघा. आता हा क्लोजिंग स्टॉक जो आहे, हा क्लोजिंग स्टॉक इथे 30,40,000 आहे. हाच क्लोजिंग स्टॉक इथे काय पुढे ट्रान्सफर झालाय बघा, 30,40,000.
ह्या करंट ह्या 97चा क्लोजिंग स्टॉक हा 97-98चा ओपनिंग स्टॉक होईल. आता इथला हा क्लोजिंग स्टॉक तोच इथे बघा ओपनिंग स्टॉक आहे. इथला क्लोजिंग स्टॉक इथं ओपनिंग झाला म्हणजे प्रत्येक वेळेस आता इथं पण कॅल्क्युलेट करायचं इथं पण कॅल्क्युलेट करायचं का? नाही. ही जी अमाऊंट कॅल्क्युलेट करून येईल तीच ओपनिंग म्हणून त्या ठिकाणी घ्यायची. बऱ्याच वेळेस इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिले जातात म्हणजे क्लोजिंग स्टॉक देतात आणि इकडे क्वेश्चन मार्क देतात. म्हणजे इथला क्वेश्चन मार्क म्हणजे काय? इथला क्लोजिंग म्हणजेच इथला ओपनिंग. इतकं मात्र त्या ठिकाणी लक्षात घेणार आहात. तर आपण प्रॉब्लेम सोडवूयात. ठीक आहे. ओके. थोडासा एरर आलेला होता मायक्रोसॉफ्ट वर्डला. ओके. सोल्युशन. मग आता इथे इन दी बुक्स ऑफ बघा बरं कुठला इथे बरं काही दिलेलं नाही. कंपनीचं नाव आपण इन दी बुक्स ऑफ कंपनी म्हणूयात फक्त. बुक्स ऑफ कंपनी. मग इथे स्टेप नंबर फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट्स म्हणूयात. एकत्र करणार आहोत आपण ते. ओके. परत परत ते वर्क आपण नाही करायचं तिथे. फॉर द year ended 31st मार्च. बघा सर्व इयर घेऊन टाकूयात आपण तिथे. कुठले कुठले इयर आहेत तिथे? 97, 98, 99 3 वर्ष आहेत बघा. बरोबर ना? 31st मार्च 1997, 1998, 1999, 97 to 99. ओके. पर्टिक्युलर्स अमाऊंट कुठली? 1997, 1998 आणि 1999. ओके. हे डेबिटचे बॅलन्सेस, हे क्रेडिटचे बॅलन्सेस.
ओके, बघा आता इथे आपल्याला घेताना काय घ्यायचा, ओपनिंग स्टॉक घ्यायचा. काय घ्यायचा, ओपनिंग स्टॉक घ्यायचा. आता पहिल्यांदा 1997चा बघा, 96चा 96 1 एप्रिल 2000. हा, इथे किती येतो ओपनिंग स्टॉक 96 1 एप्रिल 1996 ला 22,80,000, 22,80,000 येतो. किती 22,80,000 आहे. पण आता तो कसा करून घ्यायचा आपल्याला, तो 95% आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. ते काय करून घ्यायचं, कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. ओपनिंग स्टॉक कधीचा आहे हा, 1 एप्रिल 1996 चा, बरोबर ना. 96-97 वर्ष आहे तिथे. आणि तो देताना किती दिलाय, देताना किती दिलाय तो बघा, देताना तो दिला 22,80,000. किती दिला, 22,80,000. 22,80,000 डिवायडेड बाय 95, 5% बिलो दिला म्हणजे 100 मधून 5 वजा करा, किती येतात 95, आणि मल्टिपल बाय 100, मल्टिपल बाय 100. त्या पद्धतीने तो येईल, बरोबर ना. ओके, बघा बरं आन्सर सांगा मला. पाठवलाय मेसेज तुम्ही. ओके, किती येतो, 24 lakhs. किती येतो, 24 लाख. व्हेरी गुड, 24 लाख येतो.
सॉरी, आवाज येत नव्हता. ओके ओके ओके, मी परत रिपीट करतो. आता इथे बघा तुम्हाला काय काय दिलेलं होतं, काय काय दिलेलं होतं इथे. परचेसेस दिले 91 लॅक्स. ओके. बाय सेल्स दिले 1,40,40,00,000. टू वेजेस दिले 28,40,000 आणि क्लोजिंग स्टॉक होता बघा तिथे 31 मार्च 1997चा 30,40,000. तो बिलो कॉस्ट नाही, तो आपण ऍट कॉस्ट करून घेतला मल्टिपल बाय 100. मग 30,40,000 भागिले 95 डिवायडेड बाय 95 मल्टिपल बाय 100, त्याचा आन्सर येतं तिथे मग 32 लॅक्स. व्हेरी गुड. किती येतं? 32 लॅक्स. ओके. आता एवढीच माहिती त्या ठिकाणी दिली आहे बघा. आणखी काही माहिती दिली का तिथे? आणखीन काही माहिती दिली का? नाही. हे 5 आयटम लिहिले का आपण? ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, वेजेस आणि क्लोजिंग स्टॉक. 5 आयटम आहेत आणि 5ही आयटम आपण तिथे घेतलेत जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर बघा. क्लोजिंग स्टॉक राहिला. हा क्लोजिंग स्टॉक 32 लाख लिहायचा राहिला आपला. बाय क्लोजिंग स्टॉक तो किती आहे? 32 लाख आहे. किती तो? 32 लाख आहे. मग आता इथे बघा 1 2 3 4 5 5 आयटम झाले, म्हणजे 1997चं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू शकतो. बरोबर ना? मग बघा बरं किती येतं ते. टोटल करा क्रेडिट बाजूची 1,40,40,00,000 अधिक 32 लाख म्हणजे 1,72,00,000. 1,72,00,000 बरोबर. 1,72,00,000 झालं. कोटीमध्ये आपण प्रॉब्लेम सोडवतोय. हा, किती मोठा क्लेम बघा, किती मोठा क्लेम. 1,72,00,000. 1,72,00,000. ओके. मग आता इथे 2 ग्रॉस प्रॉफिट येईल. तो 1,72,00,000 आपण इथला क्लोजिंग केला आणि तो डेबिट बाजूला लिहिला. इथे ग्रॉस प्रॉफिट येईल आपला. करा कॅल्क्युलेट. किती येतो सांगा मला, किती येतो सांगा. यस, 1,72,00,000 मधून 1,72,00,000 मधून डेबिट बाजू आपण लेस केली. किती येतो? 24 लाख, 91 लाख आणि 28,40,000 वजा केले 1,72,00,000 मधून. आन्सर द्या मला पटकन, आन्सर द्या. एक 1,72,00,000 मधून 28,40,000, 91 लाख आणि 24 लाख असे लेस केलेत. किती येत आन्सर? यस. अरे इतका वेळ लागतो? ₹28,60,000 बरोबर येतं ना? 28,60,000. शुभम करेक्ट काढलं ना? माझ्याकडे कॅल्क्युलेशन नाहीत हा, मी ते आहे तेच कॅल्क्युलेशन लिहितोय तिथे. 28,60,000. 28,60,000. बघा 1 वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट आपलं तयार झालं. आता बघा इथला हा जो क्लोजिंग स्टॉक आहे 1997चा 32 लाख बरोबर ना. मग इथे मी परत तुम्हाला दाखवतो. इथला हा 30,40,000चाच केला ना आपण 32 लाख. इकडे पण तोच ओपनिंग किती झाला? 30,40,000, 30,40,000, 30,40,000. तर आता याचा 32 लाख झाला तर याचा पण किती होईल? 32 लाखच होईल. परत परत कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला जरुरी नाही, कारण मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक हा नेक्स्ट इयरचा ओपनिंग स्टॉक. मग आता इथं हा जो 32 लाख आहे तो इकडे काय होईल रे? ओपनिंग स्टॉक होईल 32 लाख. ओके झालं. आता त्या वर्षीचे परचेसेस आता फक्त अमाऊंट लिहायचे आपल्याला. नेक्स्ट इयरच्या परचेसेस 1,10,00,000. किती? 1,10,00,000.
10 लाख. 1,10,00,000. ओके. त्याच्यानंतर वेजेस बघा बरं किती त्या वर्षीचे. वेजेस 31,20,000. 31,20,000. 31,20,000. आणि नंतर सेल्स दिले त्या वर्षीचे. सेल्स दिलेत 1,70,00,000. जस्ट आपण लिहून घेतोय अमाऊंट. 1,70,00,000. 1,70,00,000. व्हेरी गुड. आता परत मग त्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक बघा. क्लोजिंग स्टॉक किती? तो 36,10,000. पण तो बिलो कॉस्ट नाही. तो काय करून घ्यायचा आपल्याला? कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. इथं केलं का परत इथं करण्याची गरज नाही, कारण इथं कॅल्क्युलेट केलंय तेच इथं यूज करायचं. ओके. परत परत यूज करण्याची कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. किती आहे तो? 36,10,000. ला 36,10,000 डिवायडेड बाय 95 मल्टिपल बाय 100. किती येतं बघा बरं. आन्सर किती येतं सांगा. ओके. तुम्ही मेसेज केलाय मला. 38 लाख येतं. व्हेरी गुड. किती येतं? 38 लाख येतं. 38 लाख. 38 लॅक्स आलं. 38 लॅक्स आलं. ओके. आता बघा हे 3 फिगर प्लस या 5 झाल्या. परत इथं ग्रॉस प्रॉफिट येईल. करा बरं क्रेडिटची टोटल. 1,70,00,000 अधिक 38 लाख म्हणजे 2,08,00,000 येईल इथे. बरोबर ना. 2,08,00,000 आले तिथे. मग ते तुम्ही डेबिटला लिहिले आणि डेबिट मधून मग 32 लाख अधिक 1,10,00,000 अधिक 31,20,000 असे 1,73,000 1,73,20,000 लेस करा 2,08,00,000 मधून आणि आन्सर द्याल मला. यस. किती आहेत सांगा. $33 लाख चुकतंय का? काहीतरी चुकतंय का? परत बघा बरं. 2,08,000. सॉरी माझं चुकलं. 1100 आहे. 34,80,000. बरोबर. 34,80,000. 34,80,000 हा इथला ग्रॉस प्रॉफिट आला. मग परत नेक्स्ट इयरला कॅल्क्युलेशन करूयात आपण. मग आता हा 98चा क्लोजिंग स्टॉक, तो 99चा ओपनिंग स्टॉक होईल इथे 38 लाख. 38 लाख. बरोबर. परत मग त्या वर्षीचे परचेसेस घेऊयात आपण. बघा बरं. परचेसेस किती तिथे? 1,20,00,000. 1,20,00,000. ओके. पुढे सेल्स 1,86,00,000.
सेल्स 1,86,00,000. ओके. आणि शेवटी काय दिलं त्यांनी, वेजेस. वेजेस किती दिले ते बघू आपण. वेजेस दिले 32 लाख. दिले बरोबर. आणि आता इथे परत क्लोजिंग स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. काय कॅल्क्युलेट करायचा? क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा. बघा, मग क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा त्या दिवशीचा, तर तिथं दिलेला आहे स्टॉक. कधीचा? 1999चा. 1999चा. मग आता तिथे क्लोजिंग स्टॉक किती दिलाय बघूयात आपण. 39,90,000. 39,90,000. $39,90,000. ओके. डिवायडेड बाय 95 मल्टिपल बाय 100. मला आन्सर द्याल, पटकन द्याल, होणार नाही प्रॉब्लेम. अदरवाईज आपला अर्धवट तरी झाला पाहिजे प्रॉब्लेम, ऍटलिस्ट पुढच्या स्टेप पर्यंत गेला पाहिजे प्रॉब्लेम आपला. 42 लाख. व्हेरी गुड. 42 lakhs. $42 lakhs. ओके, व्हेरी गुड. झालं. आता हा 42 lakhs आपण इथं क्लोजिंग स्टॉक घेणार. पटकन बेरजा मारा बरं. बेरजा सम करा पटकन. मग बघा, 1,86,00,000 अधिक 42 लाख किती झाले? 2,28,00,000 का? 2,00,00,000 किती झाले? आहे ते आन्सर नका देऊ रे परत परत. आता पुढे स्टेप गेल्यानंतर पण मुलं मागचे आन्सर देतात, मग ती स्क्रीन काय होते, डिस्टर्ब करते मला. एकदा आन्सर दिलं, पुढच्या स्टेप मध्ये गेलं का मग थांबत जा थोडस प्लीज. 2,28,00,000. हे 2,28,00,000 इथून कॉपी केले आणि मग इथला ग्रॉस प्रॉफिट काढा. आता इथला ग्रॉस प्रॉफिट काढा. 2,28,00,000 मधून हे सर्व लेस करा. बघा बरं किती येतात. $38 लाख येतात का? 38 lakhs. बरोबर. 38 lakhs आला. हा, हे झालं बघा. आता तुमचं ट्रेडिंग अकाउंट, मागच्या वर्षीचे ट्रेडिंग अकाउंट तयार झाले. आता पुढची स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो बरोबर. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला आपण काय घेतो बघा बरं. फॉर्म्युला काय घेतो? फॉर्म्युला घेतो ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स मल्टिपल बाय 100. आता इथून मागे आपण फक्त एका वर्षीचा होता, इथे मात्र आता आपल्याला 2-3 वर्षाचा दिलाय. पहिला आपण फर्स्ट इयर आहे आपलं 1997.
बघा 1997 चा किती येईल तो कॅल्क्युलेट करूयात आपण 1 बाय 1 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ओके, मग इथला प्रॉफिट दिलाय आपल्याला ग्रॉस प्रॉफिट बघा 1997 चा आपला 28,60,000 आणि त्याचे सेल्स किती आहेत बघा. $1997 चे सेल्स आहेत 1,40,40,00,000. $1,40,40,00,000 मल्टिपल बाय 100. सांगा आन्सर मला, आन्सर सांगा किती येतो, किती पर्सेंट येतो. यस, किती पर्सेंट येतो. 22.28 बरोबर येतो का. 22.28 28 लाख 60,000 भागिले 1,40,40,00,000 20.42 येतो तो. किती येतो 20.42 येतो. 20.42 येतो बरोबर. टक्के. आता तो तसाच आपण पुढच्या वर्षीचा काढूयात. नेक्स्ट इयरचा. नेक्स्ट इयर कोणतं आहे 1998. मग 1998 चा इथे ग्रॉस प्रॉफिट आपला 34,80,000. $34,80,000 बरोबर. 34,80,000 आणि त्या वर्षीचे सेल्स किती आहेत बघा. सेल्स किती आहेत 1,70,00,000. 1,70,00,000 मल्टिपल बाय 100 किती येतं आन्सर सांगाल मला. $20.47 बरोबर येतं. 34,80,000 भागिले 20.47 येतं. 47 येतं. किती येतं 20.47 येतं बरोबर. नेक्स्ट इयरला घेऊयात. पुढच्या वर्षीचा किती येतो 38 लाख आहे. किती 38 लाख आहे. 38 लाख आणि सेल्स किती आहेत 1,86,00,000. 1,86,00,000 मल्टिपल बाय 100 किती येतं सांगाल. 20.43 20.43 20.43 हे तीनही वर्षाचं आपण कॅल्क्युलेट केलं. आता ते नियर अबाउट 20% आहे खरं तर, पण काय हरकत नाही. आपण तिघांचं काय करू ऍव्हरेज काढून घेऊयात. काय ऍव्हरेज जीपी रेशो. ऍव्हरेज जीपी रेशो काय करायचं फक्त तिघांच्या याची बेरीज करायची. तिघांच्या याची काय करायची बेरीज करायची.